तो मित्र तुम्हाला हा चिनी महल आहे आणि इथं एक गोष्ट प्रकाशानं सांगितली गेली याच्यात या लिखाणामध्ये दख्खनच्या राजनीतिक इतिहासात एक मोठी महत्त्वपूर्ण भूमिकेचे वहन केले आहे. औरंगजेबाने गोवळकोंड्याचा अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानाशाहला हरवल्यानंतर 1687 इसवी सन ते 1700 इसवी सनमध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत या चिनी महालात कैद करून ठेवली होती. हा तो चिनी महाल आहे ज्याच्यात तो कुतुबशाह कैद होता. औरंगजेबाने कैद करून ठेवलं होतं. हा इथं चिनी महल आणि इथं त्याची माहिती इथं खाली लिहिलं. राजनीतिक इतिहास में एक बहुत ही महत्वपूर्ण भूमिका का निर्वाह किया. औरंगजेब ने गोलाकुंडा के अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानशाह को हराने के पश्चात सन 1687 ईस्वी सन 1700 ईस्वी सन में उसकी मृत्यु होने तक उसे इसी चीनी महल में कैद कर रखा था. त्याला युद्धात हरवल्यानंतर जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही तोपर्यंत याच कारागृहात कैद होता. ते याला चिनी महल म्हणते. पाहू शकता तुम्ही हा गड. काय अजून आहे वर? हो अजून आता आले ते सांगत होते अजून खूप वर 60% बाकी आहे. हो हे पाहू शकता तुम्ही. हा गड वॉर्निंग चेतावणी काहीतरी इथं धोक्याचं काम दिसते. हे पाणी पा कसं साठवलं जायचं हे बघ. हा पूल आहे त्याला ब्रिज त्याच्यावरून. हे पाणी कशाचं आहे हे पाहू शकता. याला पूर्ण पाण्याचा वेढा होता. हा ब्रिज आहे याच्यावरून समोर जायचा आणि किल्ल्याचा त्या भागपा कसा बनवलेला आहे तो आणि त्याच्या इथून या पाण्याचं खाली वर पाहते किल्ल्याचं कसं आहे. पूर्ण दगडाचंच आहे त्याला संरक्षण ते कडेला आणि हा ब्रिज बनवलेला इथून समोर पलीकडे जाता येतं आणि इकडे नाही. दोन्ही चारी साईडला पाणी येईल. आता आपण इकडं समोर आलो इकडं पाहू. आता हा अंधेरी मार्ग म्हणजे भुयारी मार्ग दिसतो.